रणांगणावर गेल्यानंतर आपला मृत्यू अटळ आहे हे ज्याला माहीत आहे, तरी तो हसतमुखाने जातो रणांगणावर आणि आपल्या दुर्योधन मित्राकरिता त्या रणांगणावर तो लढतो आणि मरण पावतो. पण त्याला वेदना होत नाही, कारण हसतमुखाने तो मृत्यूला सामोरे जातो. मित्रहो, या मृत्युंजय कादंबरीची सुरुवातच शिवाजी सावंतांनी अशी केली की जिवंत माणसं जेव्हा मृतांसारखी वागायला लागतात तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं. जिवंत माणसं मृतांसारखी वागायला लागतात तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं. आणि कर्ण त्या कादंबरीमध्ये बोलायला सुरुवात करतो. स्वतःची जीवनगाथा जेव्हा तो सांगतो, त्याच्या जीवनातली प्रत्येक घटना, त्याच्या जीवनातला प्रत्येक प्रसंग हा त्याला किती वेदनादायी ठरला आणि त्या वेदनेतून त्यानं आपलं जीवन कसं फुलवलं हे चित्र अतिशय अप्रतिमपणे त्या कादंबरीमध्ये शिवाजी सावंतांनी मांडलेलं आहे. आता एवढी कादंबरी तुमच्यासमोर मांडणं हे आता शक्य नाही, कारण सगळ्यांना आता भूका लागलेल्या आहेत. मी फार वेळ आपला घेणार नाही, तरी मात्र एक 10-15 मिनिटात ते शक्य नाही. तुम्हाला काही वेळ त्याची वाट पाहावी लागेल, तेवढं मला सहन करावं लागेल. त्याच्याशिवाय डॉक्टर चंदेल सरांचं समाधान होणार नाही याची मला जाणीव आहे. तुमच्यावरही तो अन्याय असेल, पण मला असं वाटते की तुम्हाला कंटाळा येणार नाही याची जाणीव मला आहे. कर्ण बोलायला लागतो, तो म्हणतो माझं जीवन म्हणजे राजवस्त्र आहे आणि ते राजवस्त्र माझ्या आयुष्यामध्ये ज्याच्या हाताला लागलं त्यानं ते उचललं, त्याच्या चिंध्या केल्या, कुंपणावर लटकवलं, काटेरी लटकवलं. जीवनाला माणूस मंदिर मानतो. कर्ण म्हणतो मी मानत नाही. लोक असं म्हणतात, फिलॉसॉफर असं म्हणतात, तत्वज्ञानी असं म्हणतात जीवन सुंदर आहे, ते एक मंदिर आहे. कर्णाचे अनुभव असे आहेत की माझ्या जीवनाला मी मंदिर मानत नाही आणि मानलंच, समजा मी मानलं तर माझ्या जीवनातल्या मंदिराचा घंटा म्हणजे चंपानगरी गाव, छोटंसं गाव गंगेच्या तीरावर वसलेलं, जिथं कर्णाचं बालपण गेलं. आणि त्या मंदिराचे दोन्ही द्वारपाल म्हणजे माझे बाबा अधिरथ आणि माझी आई राधामाता. या छोट्याशा गावात भरगच्च असणाऱ्या झाडा फुलांनी बहरलेलं गंगेच्या तीरावरचं ते छोटंसं टुमदार अत्यंत सुंदर गाव, जिथे एवढ्या मोठ्या योद्ध्याचं बालपण गेलं. आणि मग त्या बालपणामध्ये जीवन जगत असताना राधामाता, अधिरथ बाबा आणि त्याला असणारा एक भाऊ शोण, ज्याने नितांत कर्णावर प्रेम केलं. भावाबद्दल कधी द्वेष नाही, कधी असूया नाही, कधी मत्सर नाही. सावलीसारखा त्याच्यासोबत तो उभा राहिला, तो शोण, त्याचं लहानपण. आणि मग दोघं जण सोबत खेळत असताना एक दिवस अचानकपणे ते मुलं खेळत होते. आणि तेव्हाचे खेळ कोणते? आताचा क्रिकेट नाही. तेव्हा लहान मुलं खेळायची, कोणीतरी राजा व्हायचा, कोणीतरी प्रधान, कोणीतरी सैन्य. आणि त्या गावामध्ये, गावाच्या बाहेर एक भलं मोठं वडाचं झाड होतं आणि त्या वडाच्या झाडाखाली ते लहान लहान मुलं खेळत होती. तिथे एक भला मोठा दगड होता, सिंहासनासारखा तो दगड होता. तेव्हा ते मुलं खेळत असताना कर्ण दिसायला अत्यंत सुंदर. जन्मता त्याला सुवर्णवर्णाचं कवच होतं, कानामध्ये मांसल 2 कुंडल होती, तो राजबिंडा होता, दिसायला सुंदर होता. त्या मुलांनी ठरवलं की आपण राजा प्रधानाचा खेळ खेळताना कर्णाला त्या सिंहासनावर राजा म्हणून बसवायचं. कोणीतरी प्रधान व्हायचं, कोणीतरी मंत्री व्हायचं, कोणीतरी सैन्य व्हायचं. आणि त्या मुलांचा खेळ भर दुपारी त्या वडाच्या सावलीमध्ये सुरू झाला. आणि अचानकपणे एक मस्तावल खोंड म्हणजे बैल या मुलांच्या दिशेनं धावत आला. तो धावत आल्यानंतर सगळी मुलं घाबरली आणि आपल्या घराच्या दिशेने पळायला लागली. शोण मात्र आपल्या भावाला, वसुदादाला
राधा मातेनं त्याचं नाव वसू ठेवलं होतं. वसुसेन असा त्याला ती आवाज द्यायची. वसुदादा वसुदादा आपण सुद्धा पड. पण वसुदादा उठला नाही. तो मस्तावल खोंड सिंहासनाच्या दिशेनं धावत आला. सगळी मुलं पळाली. शोण मात्र त्या सिंहासनाच्या बाजूला दबला आणि वसुसेन म्हणजे कर्ण उठला आणि त्याच्या अंगावर धावत आलेला जो खोंड आहे त्याचे दोन्ही शिंग त्यांनी हाताने पकडले. एकदा कर्णाचा संघर्ष सुरू झाला की कर्ण हा कर्ण राहत नव्हता. त्याच्या संपूर्ण शरीर हे तप्त व्हायचं एका लोखंडी गोळ्याप्रमाणे. आणि त्या दोघांमध्ये घमासांग युद्ध चाललं. शोण मात्र घाबरला, घरी गेला. राधा माता अधिरथ बाबाला बोलवून आणलं. गावची लोक गोळा झाली. तेव्हा तो खोंड एका बाजूला निपटीत पडला होता आणि कर्ण सिंहासनावर. माता खूप घाबरली की मुलाला या खोंडाने आता मारलं असेल, जखमा केल्या असतील. पण जेव्हा कर्ण त्या सिंहासनावरून उठला, एवढ्या मोठ्या खोंडासोबत लढाई करताना कर्णाच्या शरीराला एक खरोच देखील आली नाही. आणि त्याला असं तेव्हा माणूस हतबल होतो. मानसिक द्वंद्व हे अत्यंत घातक असते आणि कर्णाच्या आयुष्यात तेच झालं. मी एके ठिकाणी वक्ता दससहस्रेश्रू राम शेवाळकर आमच्या अर्जुनी मोरगावला आलेत. महाभारतातील कर्ण या विषयावर त्यांचं व्याख्यान होतं. आणि मी आत्तापर्यंत लोकांना म्हणजे रसिक श्रोत्यांना तेच सांगत होतो की कर्णाची अवहेलना झाली, सूतपुत्र म्हणून झाली. निसर्गानं त्याला सगळं काही दिलं, पण सूतपुत्र म्हणून आयुष्यात त्याला काहीही मिळवता आलं नाही. ती त्याची सगळ्यात मोठी शोकांतिका होती. हे माझं ज्ञान होतं. राम शेवाळकर जेव्हा व्याख्यानाला उठले, त्या व्याख्यानाचं संचलन माझ्याकडे होतं. आणि संचलन करता करता सूतपुत्र कर्ण त्याची जी वेदना, त्याची अवहेलना झाली, त्याची शोकांतिका आदरणीय राम शेवाळकर आपल्यासमोर आता मांडणार असं मी म्हटलं. ते उठले. त्यांनी माझ्या ज्ञानामध्ये भर टाकली. काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात, म्हणजे फार अभ्यासू. आणि राम शेवाळकरांचा प्रश्नच नाही, संपूर्ण देशात जगतविख्यात असणारा तो मराठीचा वक्ता होता की मृत्यूच्या आधी 21 व्याख्यानं त्या माणसाने अमेरिकेमध्ये करून आलेला होता. ते राम शेवाळकर म्हणाले, कर्णाची शोकांतिका तो सूतपुत्र असल्यामुळे नव्हती. त्याची सगळ्यात मोठी शोकांतिका काय होती की सूतपुत्र म्हणून त्याची अवहेलना झाली, ही त्याची शोकांतिका मुळात नव्हती. त्याची सगळ्यात मोठी शोकांतिका होती रणांगणावर लढताना आपले भाऊ पांडव आपल्या समोर उभे आहेत आणि त्याच्यावर आपल्याला शस्त्र चालवावं लागतं आहे. हे त्याचं सगळ्यात मोठं दुःख होतं. आणि माहीत असून देखील की अर्जुन, युधिष्ठिर, नकुल, सहदेव हे आपले भाऊ आहेत हे त्याला माहीत होतं, पण तरी त्यांची त्याला युद्ध करावं लागत होतं. हे त्याची सगळ्यात मोठी शोकांतिका होती. मग सूतपुत्र म्हणून कर्णाची जर शोकांतिका जर आपण मानत असाल तर डॉक्टर आंबेडकर त्याच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ मानावे लागते. कारण जातीच्या आधारावर डॉक्टर आंबेडकरांची खूप मोठी अवहेलना झाली, तेवढी कर्णाची झाली नाही. कारण कर्णाला अंगदेशाचं राज्य मिळालं होतं. कर्ण राजा म्हणून मिरवत होता, पण त्याला शेवटच्या काळामध्ये आपल्या भावंडांच्या विरुद्ध लढावं लागलं. एक दिवस शोण सकाळी झोपेतून जागा झाला. तो आपल्या भावाजवळ उठल्या उठल्या गेला की दादा, वसुदादा, रात्री मी तुझ्या बाजूला झोपलो होतो. झोपलं असताना मध्यरात्र झाली आणि तुझ्या कानातली जी कुंडलं आहेत ती कुंडलं इतकी प्रकाशमान झाली की आपण ज्या खोलीमध्ये झोपलो होतो, ज्या घरात झोपलो होतो, तिथे प्रकाश तुझ्या कुंडलाचा पडायला लागला. सकाळी उठल्यानंतर कर्णाला ही गोष्ट जेव्हा समजली तेव्हा आपल्या अंगाला जखम होत नाही, आपल्या कानात निसर्गदत्त कुंडल आहेत आणि ते प्रकाशतात हे शोणाने सांगितलं. तसा तो मुलगा छोटा असताना कर्ण आपल्या राधामातेकडे गेला आणि आईला त्याने प्रश्न विचारला की राधामाते, शोण असा म्हणतो माझ्या कानातली कुंडलं खूप चकाकत आहेत. तू मला जन्म दिला, शोणाला पण दिला, त्याला ती कुंडलं का नाहीत, मलाच ती का?
तेव्हा राधा माता घाबरून त्याला पोटाशी ओळायची आणि त्याला सांगायची की तू एकच नेहमी त्याला सुरक्षिततेच्या दृष्टीनं ती सांगायची की गंगेच्या पात्रात कधी जायचं नाही, वसू गंगेवर कधी जायचं नाही. तेव्हा त्याला प्रश्न पडायचा, मग याचं उत्तर कोण देईल, मी कोण आहे? तर तुझे अधिरथ बाबा देतील. आणि तो अधिरथ बाबाकडे गेला. अधिरथ बाबा हस्तिनापुरामध्ये कौरवांच्या धृतराष्ट्राच्या रथाचं सारथ्य करत होते आणि ते काही दिवसात या ठिकाणी यायचे. तेव्हा आल्यानंतर त्यांना कर्णाने प्रश्न केला की माझ्या कानामध्ये चकाकणारे कुंडल आणि मला मिळालेलं जे अंगावरती असणारं अभेद कवच आहे ते मलाच का, शोणाला का नाही? तेव्हा अधिरथ बाबाही निरुत्तर होते. त्यांनी कर्णाला उत्तर दिलं, त्याचं उत्तर मला सांगता येणार नाही, त्याला उत्तर तुझी गंगा माताच देईल. तेव्हा कर्णाला आश्चर्य वाटलं की हे दोघंही नाही म्हणतात आणि याचं उत्तर आपल्याला गंगेच्या पाण्यात मिळेल, पण राधा माता म्हणते गंगेच्या पाण्यामध्ये जायचं नाही. कर्ण त्याला निवांत त्या दिवशी झोप लागली नाही. तो या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता. त्याला रात्री 12 वाजता आपले अधिरथ बाबा राधा माता शोन झोपलेला आहे असं वाटलं आणि आपल्या मनातलं प्रश्नाचं उत्तर मिळवण्याकरता तो गंगेच्या पात्रावरती रात्री जायला निघाला. घनदाट अंधार होता आणि त्या झाडावरती बसणारा एखादा पक्षी अर्ध्या रात्री किलकिलाट करायचा. कर्ण अंधाऱ्या रात्री त्याही वयात गंगेच्या पात्राकडे तो निघाला. आपल्या आईने नको नको म्हणताना तो आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरता तिथं गेला आणि गेल्यानंतर त्या गंगेच्या पात्रामध्ये तो उतरला आणि पात्रामध्ये उतरल्यानंतर तो जेव्हा पाणी घेण्याकरता वाकला तेव्हा आकाशामध्ये असणाऱ्या असंख्य ज्या चांदण्या होत्या त्यात प्रकाशमान असणाऱ्या 2 चांदण्या त्याला दिसल्या. त्याने आपल्या कानाला हात लावला तेव्हा त्या चांदण्या होत्या प्रकाशणारे त्याच्या कानामधले कुंडल होते आणि मग त्याला कळलं की आपल्या कानातले कुंडल हे प्रकाशमान होतात, ते आर्यवर्तामध्ये कोणालाही नाही. आणि मग एक दिवस युद्धशाळेमध्ये शिक्षण घेण्याकरता कर्णाला हस्तिनापूरला अधिरथाला घेऊन जायचं होतं. त्यांनी सांगितलं की तुला शिक्षण घ्यायला म्हणजे युद्धशाळेमध्ये गुरु द्रोणांच्या गुरुकुलामध्ये तुला मला घेऊन जायचं आहे. खूप उत्सुकता होती. हस्तिनापूर हे वीर पुरुषांचं शहर होतं आणि मग त्या ठिकाणी जायचा दिवस उजाडला. कितीतरी लांब असणाऱ्या हस्तिनापुरात अधिरथ बाबांनी रथात बसवलं आणि कर्ण हा त्यांच्यासोबत जायला लागला. शोणाला पहिल्यांदा आपल्या आयुष्यातून घरी ठेवून कर्ण निघाला होता. आपला वसुदादा आपल्याला सोडून चालला हे शोणाला पाहवलं नाही. तो बिचारा त्या रथाच्या मागं धावत होता. शेवटी वसुदादाला कीव आली. अधिरथ बाबाला विनंती घेतली आणि शोणाला देखील सोबत घेऊन ते कौरवांच्या कुरुराजांच्या हस्तिनापुरात गेले की ज्या राज्याचे अनेक जे राजे झाले त्यांचा इतिहास लिहिला गेला अत्यंत पराक्रमी. आणि त्या पराक्रमी राजांच्या राज्याच्या म्हणजे आतमध्ये गेल्याबरोबर तिथल्या इमारती, गगनचुंबी इमारती, तिथले राजवाडे हे सगळं पाहून कर्ण अवाक झाला की इतकी भव्य आणि वीरश्रीनी गाठलेली ते हस्तिनापूर जे शहर आहे ते पाहिल्यानंतर त्या महाद्वाराच्या आतमध्ये अधिरथाच्या रथाने प्रवेश केला आणि रथातून दोघांनाही खाली उतरवलं, कारण धृतराष्ट्राला त्यांना भेटून द्यायचं होतं. तेवढ्यात एक काळे 5 घोडे असणारा एक रथ धावत आला. त्यातला राजबिंडा एक तरुण खाली उतरला आणि उतरल्याबरोबर तो अधिरथ बाबाजवळ आला. अधिरथ बाबा कधी आला? अधिरथाने सांगितलं बस आत्ताच आलं. त्याचं लक्ष कर्णाकडे गेलं. कर्णाचे कवच कुंडल हे आर्यवर्तामध्ये प्रसिद्ध होते. असा एक मुलगा अधिरथाच्या पोटी जन्माला आला की त्याच्या कानामध्ये जन्मतः कवच कुंडल आहे आणि म्हणून त्याचं कौतुक. तो आला, तो तरुण आला, ऐटबाज असा त्याचा पोशाख होता. तो त्या राजवाड्याच्या 105 पायऱ्या वर चढला आणि शेवटच्या 106व्या पायरीवर त्याने पाय ठेवला आणि तिथून मागे फिरत एका क्षणात तो माझ्यापर्यंत एखाद्या प्रपोताप्रमाणे धावत आला
माझ्या कानातल्या कुंडलाला त्याने हात लावला आणि हाच का धीरज बाबा तुमचा कवच कुंडल लाभलेला पुत्र. तेव्हा त्याने माझी वास्तपुस्त केली, मला बरं वाटलं. तेव्हा धृतराष्ट्राची भेट झाली. धृतराष्ट्रानं देखील माझं ओंजळीत मुखकमल घेऊन माझी वास्तपुस्त केली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गुरुद्रोणांच्या आखाड्यामध्ये शिक्षण घेण्याकरता गुरुद्रोणांच्या भेटीला गेलो. गुरुद्रोणांना भेट झाल्यानंतर माझ्या मुलाला अधिरथ बाबा म्हणाले, कर्ण आणि तुमच्या युद्ध शाळेमध्ये शिक्षण घ्यायचं आहे. तेव्हा गुरुद्रोणांनी कौतुकाने कर्णाकडे पाहिलं नाही. अत्यंत धीर गंभीर, म्हणजे एका सागराचा थांब असणारे त्यांचे डोळे, उंच त्यांचा बांधा. तेव्हा कर्ण त्यांच्या समोर गेला, पण गुरुद्रोणांनी त्यांना सांगितलं की या ठिकाणी फक्त क्षत्रिय शिक्षण घेऊ शकतात. तुझा पुत्र कर्ण हा सूतपुत्र आहे, त्यामुळं माझ्या या गुरुकुलामध्ये त्याला प्रवेश घेता येणार नाही. कर्ण खचून गेला की गुरुद्रोणांकडे आपण शिकावं, धनुर्विद्या शिकावी आणि श्रेष्ठ धनुर्धर व्हावं. पण गुरुद्रोणांनी क्षत्रिय कुलात जन्म न घेतल्यामुळे त्याला नाकारलं. जन्म हा काय माणसाच्या इच्छेवर अवलंबून नसतो. ज्या कुळात आपण जन्माला येतो त्या कुळात वाढतो, आपल्याला त्या घरात नाव मिळते आणि त्या नावाला आपलं व्यक्तिमत्व चिटकते. आणि मग कृपाचार्यांच्या त्या गुरुकुलामध्ये प्रवेश घ्यायला सांगितला. मग दुसऱ्या दिवसपासून युद्धशाळा सुरू झाली, तब्बल 6 महिने. आता गुरु कोणाला करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न कर्णासमोर निर्माण झाला. कारण युद्धशाळेमध्ये शिकताना, प्रथम वंदन करताना कोणीतरी गुरु आपल्याला पाहिजे असं कर्णाला वाटत होतं. आकाशामध्ये तळपणाऱ्या दुसऱ्या दिवसाच्या प्रकाशमान सूर्याला कर्णानं आपलं गुरु ठरवलं आणि त्या गुरुच्या मार्गदर्शनामध्ये कर्ण ते शिकायला लागला. 6 महिन्यामध्ये सगळं श्रेष्ठत्व त्या आर्यवर्तात आखाड्यामध्ये जे जे लोक शिकले त्यांनी कर्णानी ते अवगत केलं आपल्या गुरुच्या माध्यमातून. आणि खूप दिवस झाले राधामाताची भेट घेतली नाही, म्हणून कर्ण हा चंपानगरीला आपल्या आईच्या भेटीला निघाला. त्या भेटीला निघून 15 दिवस तिथं राहिल्यानंतर जेव्हा परत आला तेव्हा हस्तिनापूर सगळं खाली होतं. त्याचा अत्यंत जवळचा मित्र होता अश्वस्थामा. तो तत्वज्ञान त्याला सांगायचा. लोक जे एकमेकांच्या भावना आपल्याजवळ एकमेकांजवळ व्यक्त करायच्या. आणि हस्तिनापूर सगळं खाली दिसलं. अश्वस्थामानं सगळ्या योद्ध्यांची परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे. तेव्हा कर्णाला असं वाटलं धनुर्धर जिथे बसून तो आपली कला दाखवेल त्याचा चौथारा अत्यंत वेगळा होता. आणि सगळे सिंहासनं समोर होते जिथं भीष्म पितामह, त्या आर्यवर्तातील श्रेष्ठ असणारे भीष्म पितामह जिथं होते. ते गुरुद्रोण, कृपाचार्य, धृतराष्ट्र यांची आसनं लावलेली होती. आणि वासंतिक पौर्णिमेचा दिवस उजाडला. सगळा तो आखाडा आजूबाजूच्या राजांनी भरून गेला. सगळे नगरजन त्या ठिकाणी आले. सगळ्यांना उत्सुकता होती की सर्वश्रेष्ठ योद्धा आर्यवर्तातला कोण. आणि म्हणून कर्णाने त्या दिवशी गंगेच्या आयुष्यात मी तुला काहीच मागितलं नाही, पण आज फक्त एक मागणं. पण नियती कधी कधी काय असते की त्याने कपाळ मोक्षही केला असता तर त्याचं डोकं कुठलं नसतं. पण तो गेला. तो शोनाला म्हणाला, मी त्या भव्य महाद्वारात उभं राहून समोर जे काही परीक्षा चालू आहे ते पाहू तर शकतो किमान. आणि म्हणून शोन त्याच्या पाठीमागे उभा होता. जे महाद्वार होतं तिथं कर्ण उभा होता. आणि समोर नगरजनांसमोर प्रत्येक तिथला योद्धा आपली कला दाखवत होता आणि नगरजन त्याच्या नावाचा जयघोष करत होते. ज्या अर्जुनाची आणि कर्णाची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा गरुडाच्या पायातून एक मोठा भुजंग त्या दोघांच्या मध्ये पडला. त्या दोघांचं एकमेकांचं कधीच पटलं नाही. कारण अर्जुन त्याच्या कानातली कुंडलं पाहायची आणि कर्ण त्याचं धनुर्धर विद्येतलं जे तत्वज्ञान आहे ते पाहायचा. त्याच्यापेक्षा मी कितीतरी श्रेष्ठ आहे, पण तो क्षत्रिय असल्यामुळं गुरुद्रोण त्याला सन्मान देतात. आणि म्हणून त्या चौथाऱ्यावर अर्जुनाचा जयघोष चालू होता.
आणि अर्जुनाने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं निपुणत्व दाखवलं आणि आता आवाजाचा लक्ष्य भेद त्याला शेवटचा करायचा होता। बाजूला कुत्र्याचं भुंकणं सुरू होतं। त्या कुत्र्याला भुंकण्याकरता टोचणारा एक शिपाई होता आणि अर्जुनाच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती। त्या कुत्र्याचं भुंकणं ऐकून अर्जुनाला बाण चालवायचे होते आणि त्याच्या तोंडामध्ये जखम न होता त्याचा आवाज बंद करायचा होता। त्या कुत्र्याचं भुंकणं चालू, अर्जुनानं बाण सोडले आणि बाण सोडल्यानंतर त्या कुत्र्याचं भुंकणं बंद झालं। अर्जुन हा सर्वश्रेष्ठ धनुर्धर ठरला। गुरु द्रोण उठले, त्यांनी नीलकमलाची माळा घेतली, चौथाऱ्यावर चढले आणि अर्जुनाच्या गळ्यात ते टाकणार इतक्यात आकाशातले ढग सरकायला लागले, सूर्याचं प्रतिबिंब दिसायला लागलं आणि शोण म्हणाला, दादा बघ, तुझ्या गुरुनं आता तुला दर्शन द्यायला सुरुवात केलेली आहे। तेव्हा आपोआप त्याचे कुंडल प्रकाशमान व्हायला लागली आणि नीलकमलाची माळ अर्जुनाच्या गळ्यात पडावी इतक्यात कर्णाने त्या महाद्वारावरून आवाज दिला, थांबा। तेव्हा कर्कश तो जो आवाज आहे तो सगळ्या आर्यवर्तात बसणाऱ्या त्या आखाड्यामध्ये गरजायला लागला आणि मागे कोण येत आहे हे पाहण्याकरता सगळे नगरजन मागे पाहायला लागले। कर्ण त्या चौथाऱ्यावर गेला, नगरजनांना त्यांनी विनंती केली आणि विनंती केल्यानंतर त्यांनी सांगितलं की कर्णाला जर सर्वश्रेष्ठ धनुर्धर जर ठरवायचं असेल तर मला परीक्षा द्यायची संधी तुम्ही द्याल का? तेव्हा सगळे नगरजन असं म्हणाले की कर्णाला एकदा संधी द्या, अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर हा निरोपातपणे ठरवू द्या। आणि मग अर्जुनाने जे जे काही केलं ते सगळं कर्णाने सगळ्या नगरजनांसमोर करून दाखवलं। सगळे नगरजन आतापर्यंत अर्जुनाचा जय जयकार करत होते, आता कर्णाचा जय जयकार करायला लागले आणि कर्णाचा जय जयकार करत असताना आवाजाचा शेवटचा धनुर्धर विद्येतील आवाजाचा लक्ष्यभेद कर्णाला करण्याकरता डोळ्यावर कर्णाच्या पट्टी बांधली। कुत्र्याचं भुंकणं सुरू होतं, कर्णाला आवाजाचा लक्ष्यभेद करायचा होता। त्याने सूचीबाण आपल्या धनुष्यावर चढवला, प्रत्यंच्या ताणली, सूचीबाण सोडला, तो धनुष्यमानातून निघून गेला, पण कुत्र्याचं भुंकणं थांबलं नाही। कर्णाला असं वाटलं या वीरश्रीच्या या महासागरातला आपण अत्यंत अभागी माणूस, या धनुर्धर युद्धेतला आवाजाचा लक्ष्यभेद आपल्याला शक्य झाला नाही आणि म्हणून तो विव्हळला। त्याला असं वाटलं खरंच अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे आणि त्याला असं वाटावं की कुठेतरी उतरावं, कपाळ मोक्ष करावा, आपला देहाचा त्याग करावा, कारण आपण सर्वश्रेष्ठ धनुर्धर नाही। गुरुद्रोण परत उठले, नीलकमलाची माळ त्यांनी आणली, अर्जुनाच्या गळ्यामध्ये ते टाकायला गेले। भीष्म पितामह बाजूला होते, त्यांनी धृतराष्ट्राच्या हाताचा राजदंड घेतला आणि ते उभे झाले की थांबा, अर्जुना सर्वश्रेष्ठ धनुर्धर नाही, कारण या ठिकाणी आवाजाचा लक्ष्यभेद जाणणारे फक्त 4च व्यक्ती आहेत, एक सर्वश्रेष्ठ कर्ण, गुरुद्रोण, अर्जुन आणि मी। गुरुद्रोण ह्या आपल्या शिष्याच्या प्रेमानं आंधळे झाले आणि माणसानं इतकं आंधळं होऊ नये की त्याला सत्य दिसू नये। दुसरा मी, अर्जुनाचा आवाजाचा लक्ष्यभेद कर्णाचा अर्जुनापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे। तो कसा, तो फक्त मी एकटाच जाणू शकतो आणि इथे कर्ण जाणू शकतो, तो गुरुद्रोण जाणू शकतात आणि अर्जुन जाणू शकतो, पण हे दोघंही आंधळे झाले। बघा, कुत्र्याचं भुंकणं चालू होतं, कर्णाच्या धनुष्याची प्रत्यंच्या ताणलेली होती आणि सूचीबाण त्यातून सुटावा त्याच्या आधी समोरच्या तामल वृक्षावर एक चित्ररथ पक्षीचा चिवचिव करण्याचा आवाज आला। कुत्र्याच्या भुंकण्याच्या आधी आणि आवाजाचा लक्ष्यभेद करण्याकरता कर्णाच्या प्रत्यंचेतून सूचीबाण सुटला। ते चित्ररथ पक्षी त्या तामल वृक्षावर आपल्या चोचीमध्ये तो बाण घेऊन अजूनही फडफडत आहे। एक उत्साही पारधी उठला, त्या तामल वृक्षावर चढला
आणि ते चोचीमध्ये बांध घेतलेली ते चित्ररथ पक्षीनं आणले. हा सर्वश्रेष्ठ अर्जुनापेक्षाही हा आवाजाचा लक्ष्यभेद आहे. आणि म्हणून ते नीलकमलाची माळा कर्णाच्या गळ्यामध्ये पडावी असं सगळे नगरजन ओरडले. पण तेवढ्यात कृपाचार्य उठले, ही नीलकमलाची माळा कोणत्याही क्षत्रियाच्या गळ्यात टाकता येणार नाही, कारण तुझं कुळच आम्हाला माहीत नाही. आणि म्हणून जो अधिपात झाला, जो अपमान झाला सूतपुत्र म्हणून, कर्णाने शेवटी सांगितलं. तेवढ्यात दुर्योधन उठला जाग्यावरून. असं म्हणतात की कर्णाने दुर्योधनाला साथ दिली. त्याने दुर्योधनाला साथ जर दिली नसती तर कौरवांचं युद्ध झालं नसतं. पण एकानंही तेव्हा त्याला वाचवलं नाही. दुर्योधन उठला. आणि असं जर असेल तर आताच्या आता अंगदेशाचं राज्य मी कर्णाला बहाल करतो आणि त्याला राजा बनवतो. अनेक नद्यांचं जल तिथं आणल्या गेलं आणि कर्णाचा जो राज्याभिषेक झाला तो आर्यवर्तातल्या कोणत्याही राजाचा झाला नाही. एवढ्या सगळ्या नगरजनांच्या समावेत त्या राजसिंहासनावर कर्णाला बसवलं. अनेक नद्यांचं पाणी आणलं, मंत्रोच्चार झाला आणि दुर्योधनानं आपला मित्र कर्ण याचा तिथे राज्याभिषेक केला. आता कर्ण अंगराज झाला, पण तरी ते नीलकमलाची माळ तिथे बसली नाही. मग शेवटी कर्ण असा म्हणाला, ठीक आहे, आवाजाचा लक्ष्यभेद मला नसेल कदाचित आला, पण आता शेवटी मला निरपवाद योद्धा ठरू द्या. आता अर्जुनासोबत मी द्वंद्व युद्ध खेळायला तयार आहे. आणि त्याचा निर्णय काय असतो? प्रतिस्पर्ध्याचा मृत्यू किंवा विजयी, ह्या दोनच गोष्टी त्याच्यामध्ये असतात. म्हणून अर्जुनाला त्याने ललकारलं. पण तिथे कृपाचार्यांनी त्यालाही नकार दिला की एक सूतपुत्र द्वंद्व युद्ध खेळू शकत नाही. त्याच्यानंतर कर्ण तिथून निघाला. म्हणजे त्याला हे सगळं भोगताना, आपल्या ठिकाणी क्षमता आहे हे त्याला माहीत असताना त्याला हे उपभोगता आलं नाही. लोकांनी सन्मान दिला नाही. तो अंगदेशाचा राजा झाला, पण त्याला माहीत होतं दुर्योधनानं आपल्याला राज्य दिलं ते स्वार्थापोटी दिलं, ते प्रेमापोटी दिलं नाही. आणि मग अशा अनेक घटना घडल्या. घटना घडत जात असताना शेवटचा टप्पा आला की ज्या दिवशी कौरवांचं युद्ध सुरू झालं. आता मध्ये खूप साऱ्या घटना घडल्या. त्या जर मी तुम्हाला सांगायला लागलो तर बसण्याची तुमची क्षमता इथे राहणार नाही. आणि म्हणून मधल्या ज्या घटना आहेत की इंद्रप्रस्थ या नगरीमध्ये, खांडवनामध्ये पांडवांनी आपली फार मोठी नगरी त्या ठिकाणी उभी केली. तिथं राजसूय यज्ञ केलं, कौरवांना बोलवलं. तिथं दुर्योधन गेला आणि त्या दालनामध्ये त्या पाण्यावर नक्षीकाम केलेलं होतं ते टाकं दुर्योधनाला दिसलं नाही. त्यात तो पडला. द्रौपदी आपल्या सखीसोबत बाजूला उभी होती. तिनं त्याची चेष्टा केली की अंध माणसाचे, राजाचे पुत्रही अंध असतात, त्याला समोर काय आहे हे दिसत नाही. त्याचा मुकुट त्या पाण्यामध्ये पडला. प्रचंड मोठा अपमान झाला आणि अपमानाचं शल्य धुवून खेळल्यानंतर त्या ठिकाणी युधिष्ठिर आपलं सगळं राज्य हरला. शेवटी द्रौपदीलाही हरला. त्या राज्यामधला आर्यवर्तातला एकही राजा किंवा योद्धा द्रौपदीची इब्रत वाचू शकला नाही. तो श्रीकृष्णाचा धावा केल्यानंतर वाचवली. कारण त्या आर्यवर्तामध्ये एकच व्यक्ती श्रेष्ठ होता, तो म्हणजे कर्ण. द्रौपदी जेव्हा प्रत्येक राजाच्या आसनासमोर आपल्या अब्रूची भीक मागत आली आणि दुःशासन तिची साडी ओढत होता, तेव्हा ती भीक मागत असताना प्रत्येक राजाच्या आसनासमोर गेली, पण कोणताही राजा उठून तिचं संरक्षण करू शकला नाही. कारण सगळे 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास झाला. पांचाली देखील सोबत गेली आणि सगळे नगरजन देखील त्यांच्यासोबत जायला त्यांच्या प्रेमापोटी निघाले. जेव्हा त्यांचा वनवास संपला, युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर शेवटचे फक्त 10 मिनिटं तुमचे घेतो आणि मी इथं थांबतो. युद्ध सुरू व्हायला म्हणजे सुरुवात झाली. कारण दुर्योधन मानायला तयार नव्हता. श्रीकृष्णाने शिष्टही केली. युद्धामध्ये कोणाचंच भलं नाही. कारण या आर्यवर्तातले हजारो 40 लक्ष अक्षौणी सैन्य हे वाया जाईल.
म्हणून दुर्योधना युद्ध थांबव. पण दुर्योधन मानायला तयार नव्हता. म्हणजे यातली एक सुईच्या अग्रावर बसेल इतकी जमीन मी पांडवांना देणार नाही असा तो बोलला. आणि मग भीष्म पितामहाकडे नेतृत्व आलं. त्यांनी सगळ्या राजांची सभा घेतली आणि ते बोलायला लागले त्या सभेमध्ये की बघा, युद्धाला सुरुवात होणार आहे. इथे बसणारे सगळे अधिरथी, महारथी आणि अर्धरथी, त्यात कर्ण हा अर्धरथी आहे. तेव्हा कर्णाचा परत अपमान झाला की इथं सगळे महारथी आहेत, अधिरथी आहेत आणि भीष्म पितामहाला माझं श्रेष्ठत्व माहीत असून मला अर्धरथी का म्हणाले. म्हणून कर्णाला प्रचंड राग आला आणि त्या रागाच्या भरात तो बाहेर निघून गेला. भीष्म पितामह या सैन्याचं सेनापतित्व जोपर्यंत करतील तोपर्यंत रणांगणावर मी शस्त्र उचलणार नाही. असे 11 दिवस गेले. भीष्म पितामह धारातीर्थी पडले. सगळे पांडव आणि कर्ण देखील भीष्माच्या भेटीला गेले. तेव्हा ज्या भीष्माने कर्णाला अर्धरथी म्हटलं त्या भीष्माने कर्णाला जवळ बोलवलं, आपुलकीनं जवळ घेतलं आणि त्याला सांगितलं की तुझा मी मुद्दाम अधिक्षेप केला, कारण तुझ्या भावंडांच्या विरुद्ध तू लढू नये अशी माझी इच्छा होती आणि म्हणून 11 दिवस तुला मी याच्या बाहेर ठेवलं. त्याच्यानंतर गुरु द्रोणांना सेनापतीपद मिळालं. पण युधिष्ठिरांनी, श्रीकृष्ण हा माणूस म्हणजे अजब रसायन होता. आपण श्रीकृष्णाला देवत्वाची प्रतिमा आज बहाल करतो, पण अत्यंत राजनीतिज्ञ असणारं श्रीकृष्णाचं व्यक्तिमत्व. त्यांनी गुरुद्रोणाला, युधिष्ठिराला सांगितलं की गुरुद्रोण हा एकच व्यक्ती आहे की तो पांडवांना संपवेल, कारण तो तुमचा गुरु आहे, त्याला आपल्याला संपवावं लागेल. पण कसं? शेवटी अशी अफवा उडून दिली की अश्वत्थामा मेला. आता ही बातमी आपल्या वडिलाच्या कानावर गुरुद्रोणाच्या पडल्याबरोबर गुरुद्रोण जिकडे तिकडे त्या कुरुक्षेत्रावर फिरायला लागले की माझा अश्वत्थामा मेला, ही माझ्या कानावर बातमी आली, हे खरं आहे का? सगळेजण सांगत होते की आम्हाला माहीत नाही, मेला असं म्हणतात पण ते आम्हाला माहीत नाही. मग त्याला वाटलं की एकच व्यक्ती इथं आहे जो खरा बोलू शकेल, म्हणून ते युधिष्ठिराकडे गेले आणि युधिष्ठिराला विचारलं. युधिष्ठिर आयुष्यात कधी खोटा बोलला नव्हता, पण श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितलं आता जर तू खरा बोलला तर आपला विजय अशक्य आहे, म्हणून धर्मासाठी एकदा तुला खरं बोलावं लागेल आणि म्हणून एकदा तुला खोटं बोलावे लागेल. युधिष्ठिर म्हणाला मी खोटं बोलणार नाही, पण कोड्यात मी काहीतरी सांगेन. तेव्हा ते युधिष्ठिराकडे आले आणि युधिष्ठिराला विचारलं माझा अश्वत्थामा गेला, युद्धामध्ये कामी आला असं मी ऐकलं. तेव्हा युधिष्ठिराने सांगितलं अश्वत्थामा मेला, पण नरोवा न पुनरोवा, माणूस मेला हत्ती मेला हे मला माहीत नाही. आणि मग गुरुद्रोण आपल्या तपस्येच्या माध्यमातून, अंतःचक्षूच्या माध्यमातून ही गोष्ट खरी आहे काय हे पाहण्याकरता रथाच्या शील नडीवर ध्यानस्थ बसले. आलं लक्षात? आणि ध्यानस्थ बसल्यानंतर अश्वत्थामाने धृष्टद्युम्नाने गुरुद्रोणाची मान उडवली आणि त्याच्यानंतर कर्णाकडे सेनापतित्व आलं. कर्णाकडे सेनापतित्व आल्यानंतर शेवटच्या 2 दिवसामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत होते आणि सारथ्य करत असताना श्रीकृष्णाने आपलं सगळं सैन्य कौरवांना, दुर्योधनाला दिलं होतं, पण सारथ्य फक्त अर्जुनाच्या रथाचं श्रीकृष्णाने स्वीकारलं. श्रीकृष्णाला माहीत होतं कर्णाचे म्हणजे कवच कुंडल इंद्राने अर्जुनाकरता मागून दिले. हा विरहित कवच कुंडल आहे, तरी मात्र अर्जुन याच्यासमोर टिकाव धरणार नाही. कुंतीने जेव्हा कर्णाला सत्य सांगितलं की हे 5ही पांडव तुझे भाऊ आहे, तेव्हा तू आमच्या भावांकडे ये, तेव्हा कर्णांनी वाटेल तसं तो कुंतीला बोलला की तुझ्यासारखी आई आपल्या अपत्यांना वाघीण देखील गिळत नाही, पण तू तर माझं उभं आयुष्य गिळलं. म्हणून शेवटी जाता जाता माझी आई दान मागायला आली, म्हणून एक दान तिला दिलं. मी 4ही भावंडांना मारणार नाही. त्यातला एक अर्जुन वाचेल किंवा मी वाचेल तरी तुझे 5 पांडव जिवंत राहतील.
फक्त अर्जुन माझा लक्ष आहे. आणि घमासांग युद्ध झालं. भीम, युधिष्ठिर कर्णाच्या टप्प्यात आले मारण्याकरता, पण कर्णाने त्यांना जीवदान दिलं. तो शोधत होता अर्जुनाला, आणि भगवान श्रीकृष्णाला माहीत होतं की अर्जुनाचा रथ 2 दिवस हा कर्णाच्या समोर येऊ द्यायचा नाही. तो जर आला तर अर्जुनाला कर्ण याही अवस्थेत जिंकू देणार नाही किंवा जिवंत ठेवणार नाही. 1 दिवस पूर्ण झाला. त्या अर्जुनाच्या रथाच्या शोधामध्ये कर्ण पूर्ण कुरुक्षेत्रामध्ये फिरला. अनेक सैन्य त्यांनी एकट्याने मारलं. इतका तो प्रचंड पराक्रमी होता. शेवटी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा कर्णाने जेव्हा वरुण अस्त्राचा वापर केला तेव्हा सर्वत्र चिखल झाला आणि 40 लक्ष अक्षौणी कर्णाचा जो सारथी होता सत्यसेन, म्हणजे त्याच्या वृषालीच्या पत्नीचा भाऊ, तो मरण पावला होता. त्याला पांडवाचा मामा शल्य हा त्याच्या रथावर शेवटच्या दिवशी दुर्योधनानं दिला होता. शल्याने एका अटीवर त्याचं सारथ्य पत्करलं होतं की तो कुशल सारथी होता, तो राजा होता शल्य, पण तो असा म्हणाला, नियम ठरवलेले होते. कर्ण रथाच्या खाली उतरला. दोन्ही आऱ्याला त्याने हात लावले. हात लावल्यानंतर श्रीकृष्णाला असं वाटलं कर्णाला मारण्याचा या पृथ्वीतलावरचा हा एकच क्षण आहे, तो म्हणजे कर्ण निहत्ता असताना. तेव्हा अर्जुनाने आपले शस्त्र हाती ठेवले, निहत्त्यावर वार करायचा नाही. तेव्हा श्रीकृष्णानं सांगितलं, अर्जुना हा एकच वेळ आहे कर्णाला मारण्याची, याच्यानंतर कर्ण तुला मारता येणार नाही. आणि अर्जुनाला आदेश दिला. अर्जुन आपला धनुष्य उचलत नव्हता. श्रीकृष्णाने आदेश दिला, एक धनुष्य उचलला आणि आपल्या प्रत्यंच्या इतक्या जोरात त्याने ओढली की त्याचा टंकार हा संपूर्ण कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाच्या त्या बाणाच्या प्रत्यंचेचा टंकाराचा आवाज झाल्याबरोबर कर्णाचं लक्ष अर्जुनाच्या रथाकडे गेलं आणि पाहिल्याबरोबर आपण निहत्ते आहोत आणि मग धनुष्यावर अर्जुनाने प्रत्यंचा चढवली. म्हणून कर्णाने श्रीकृष्णाला हात जोडले आणि त्याला सांगितलं, कर्णा हा श्रीकृष्णा हा युद्धाचा नियम नाही, मी निहत्त आहे, माझं चाक या जमिनीने गिळंकृत केलेलं आहे, मला एकदा ते चाक काढू दे आणि त्याच्यानंतर मग परत आपण युद्ध करू. तेव्हा श्रीकृष्णाला आपल्या मनावर प्रचंड मोठा दगड ठेवावा लागला की आता कर्णाला इतक्या घातपाताने आपण मारणार याचं श्रीकृष्णाला दुःख वाटलं. आणि म्हणून मग कर्णाने त्याला काहीतरी सांगावं आणि अर्जुनाला उभारी द्यावी. म्हणून श्रीकृष्ण कर्णाला असं म्हणाला, अरे तेव्हा कुठं गेला होता तुझा धर्म, जेव्हा द्रौपदीला भर सभेमध्ये नग्न करण्याकरता दुःशासन तिची साडी ओढत होता, तेव्हा दुर्योधनाला त्याच्या मांडीवरती बसव असं म्हणणारा तूच कर्ण होता. अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू त्या चक्रव्यूहामध्ये अडकल्यानंतर 6 जणांनी त्याला एकत्रितपणे मारलं, त्याच्यामध्ये तूही होता. तेव्हा कुठं गेला होता तुझा धर्म. आणि अर्जुनाला श्रीकृष्णाने आदेश दिले की हा एकच क्षण आहे. असं म्हटल्यानंतर श्रीकृष्णाला काय म्हणायचं आहे आणि कर्णाला काय बोलायचं आहे हे एकमेकांना भावना कळल्या. कारण श्रीकृष्णाला सगळं माहीत होतं. कर्ण हा कुंतीचा पुत्र आहे. दुर्वास ऋषीनं दिलेल्या मंत्रापासून, सूर्यापासून गर्भधारणा झाल्यानंतर कुमारी माता म्हणून तिने कर्णाला जन्म दिला आणि लोकलाजेस्तव तिने त्या भुयाराच्या अश्वनदीतून ती पेटी सोडली. ती अश्वनदीतून वाहत गेली, गंगेला मिळाली आणि अधिरथाच्या हाती लागली. म्हणून हा सर्वश्रेष्ठ धनुर्धर क्षत्रिय सूतपुत्राच्या त्या घरामध्ये वाढला. म्हणजे एखाद्या कावळ्याच्या घरट्यामध्ये कोकिळेनं वाढावं तसं कर्णाचं सगळं आयुष्य गेलं. आणि शेवटी श्रीकृष्णाने आदेश दिला की अर्जुना आता एकच क्षण आहे. आणि मग अर्जुनाने श्रीकृष्णाच्या आदेशाप्रमाणे आपल्या प्रत्यंचेवर एक बाण, अंजलिक बाण सोडला. तो चंद्राकृती होता आणि तो कर्णाच्या दिशेनं सोडला. कर्णाची कंठनाल कापून तो बाण पुढे गेला. कर्ण पडला, कौरवांचा सेनापती पडला. सगळीकडे हाहाकार झाला. हाहाकार झाल्याबरोबर सगळ्या सैन्याची गर्दी तिथे एकत्र यायला लागली
तिथे पांडव आले, अश्वत्थामा आला. कर्णाला त्या अवस्थेत पाहून सगळे व्याकुळ झाले आणि कर्णाच्या मानेतून रक्त घरंगळत वाहत होतं. तो डोळे उघडत होता, लावत होता. श्रीकृष्ण देखील तिथे उभा होता. तेवढ्यात कर्णाच्या कानावर एक आवाज आला, अरे कुणी दान देता का, कुणी दान. एका ब्राह्मणाचा मुलगा त्या युद्धामध्ये कामी आला होता आणि त्याचं शेवटचं दहन करण्याकरता त्याच्याकडे पैसे नव्हते. अशाही अवस्थेमध्ये कर्णाच्या कानावरती दान हा शब्द पडला. त्याचा मुलगा एक जिवंत होता, चित्रसेन, तो बाजूला बसला होता. त्याने अशाही अवस्थेमध्ये चित्रसेनाला आदेश दिला की त्या ब्राह्मणाला बोलवून आण, कोण दान मागतो. तेव्हा चित्रसेनाने त्याला बोलवून आणलं. चित्रसेनाने कर्णा आणला आणि त्या ब्राह्मणाने कर्णाची अवस्था बघितली. ज्याच्याकडून कित्येकदा तरी मी दान नेलं, तो अशा अवस्थेमध्ये पडला आहे. तो म्हणाला, मला याच्याजवळून दान नको आहे. अरे हा महापुरुष आहे, हा दिग्विजयी कर्ण आहे, याच्याकडून अनेकदा मी दान नेलं, पण अशा अवस्थेमध्ये याच्याकडून दान नको आहे. कर्ण असा म्हणाला की त्या ब्राह्मणाला की माझा हा शेवटचा काळ आहे, अगदी काही क्षण आता माझ्याजवळ आहे आणि माझ्या दारावरून कोणताही याचक आजपर्यंत परत गेला नाही आणि म्हणून हे शेवटचं दान तू घेतला पाहिजे. आपल्या चित्रसेनाला आदेश दिला की एक भला मोठा दगड बाजूनं उचलून आण. त्याने उचलून आणला. बा आपले वडील काय सांगतात ते त्याला माहीत नाही आणि ते सांगितलं, सोन्याचे दात मला 2 आहेत, त्या दातावर तू मार. ते दात होते की नाही त्या काळामध्ये सोन्याचे हे माहीत नाही, पण कथाकारांनी, इतिहासकारांनी ते रंगवलेले आहेत. तेव्हा चित्रसेन घाबरला. म्हणजे अशा अवस्थेत आपल्या बापाच्या जबड्यावर एवढा दगड मारून त्याच्या मुखातले दात पाळणं ते शक्य नव्हतं. पण शेवटी आपल्या वडिलाच्या आज्ञेचा त्याने मान ठेवला नाही. शेवटी कर्णाने कौरवाचा सेनापती म्हणून चित्रसेनाला आदेश दिला. तो दगड मारला, ते 2 दात पडले, त्याला रक्त लागलेलं होतं. कर्ण ते अशुद्ध दात त्या ब्राह्मणाला देऊ शकत नव्हता, म्हणून तो कसा तरी चित्रसेनाच्या आधाराने उठला आणि त्याने ते दात आपल्या डोळ्यातून घरंगळणाऱ्या अश्रूंनी स्वच्छ केले आणि स्वच्छ केलेलं ते दान त्या ब्राह्मणाला दिलं. असा कर्ण ह्या सगळ्या गोष्टी पचवताना आणि तिथून एक सूर्याचा एक किरण निघालं आणि सूर्य अस्ताला जात होता. तिथं जाऊन ते मावळलं. जाताना फक्त एकच इच्छा त्याने व्यक्त केली श्रीकृष्णाजवळ की मला जो अग्नी द्यायचा आहे तो मरुभूमीवर द्यायचा आहे, जिथं कधी गवत उगवलं नाही आणि उगवणार नाही, अशी एकच जागा त्या मरुपर्वतावर होती. ती श्रीकृष्णाने बघितली. त्याच्या घोड्यावर त्याचं प्रेत ठेवलं आणि त्या मरुभूमीवर श्रीकृष्णाने तिथे त्याची चिता त्याला अग्नी दिला. आणि श्रीकृष्ण जेव्हा पाठीमागे बघत होता तेव्हा वृषाली धावत येत होती सती जायला, की ज्याच्यावर निरतिशय प्रेम केलं. आणि असा पती मला आयुष्यामध्ये मिळाला की ज्याच्या खंबीर कवचकुंडलाच्या पाठीमागे मी सुरक्षित होते. ती धावत येताना दिसली. ती सती गेली तेव्हा जाताना तिच्या त्या शॉलीमध्ये एक घागरेचा तुकडा होता, तो मात्र बाजूला उडी टाकताना पडला. तो भगवान श्रीकृष्णाने उचलला. तो असं वाटलं हिरेमाणके असतील, पण ते हिरेमाणके नव्हते. जेव्हा वृषालीची पहिल्यांदा कर्णाची भेट झाली तेव्हा घोड्याच्या फुरफुरण्याने त्या वृषालीची हातच्या घागर पडली आणि तो तुकडा कर्णाने जपून ठेवला होता. तो लग्नानंतर वृषालीला दिला. एका महान पर्वाची समाप्ती झाली. युद्ध थांबलं. कर्णासारखा वीरश्रेष्ठ हा धारातीर्थी पडला आणि म्हणून कर्ण या व्यक्तिरेखेचा मोह अनेकांना पडला. म्हणजे कर्णाच्या व्यक्तिरेखेवर अनेक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, त्या बाकी व्यक्तिचित्रावर लिहिल्या गेल्या नाही. आणि म्हणून त्याला मृत्युंजय असं म्हणतात, कारण मृत्यूवरही त्याने विजय मिळवला. याच्यावर अत्यंत कमी वेळात म्हणजे माझे मित्र प्राचार्य डॉक्टर चंदेल सरांचं मला असं वाटते समाधान झालं असेल. त्यांचा खूप आग्रह होता. या विषयावर खूप वर्ष झाले मी बोललो नव्हतो. म्हणजे महाविद्यालयामध्ये तिकडे असताना अनेक व्याख्याने या विषयावर झालीच.
पण आता त्याच्यानंतरचा बराच कालावधी गेला. चंदेल सरांनी इथे मला बोलावलं आणि आपल्यासमोर या विषयावर बोलण्याची संधी दिली. माझा आदर सत्कार केला. व्यासपीठावर असणाऱ्या मान्यवरांनी ही मला ऐकलं आणि विद्यार्थ्यांनी आतापर्यंत इच्छा नसताना कदाचित काहींनी सहन केलं असेल, त्याबद्दल सगळ्यांचे मी ऋण व्यक्त करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.